टेस्टी बेस या चॅनलमध्ये मी तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत गणपतीला प्रसाद म्हणून करणारी भडंग. त्यासाठी लागणारे साहित्य: पावशेर चिरमुरे, 1 वाटी शेंगदाणे, चॉप केलेला लसूण, 4-5 हिरव्या मिरच्या, जिरे, हळद, कढीपत्ता, हिंग, मोहरी, गरम मसाला, बारीक केलेले सुक्या खोबऱ्याचे काप आणि आवडीनुसार लाल मिरची पूड. इथे मी 5-6 चमचे तेल घेतलेले आहे. प्रथम गॅस चालू करूया. गॅसवर एक भांडं ठेवून त्याच्यामध्ये तेल ओतूया. तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये शेंगदाणे भाजून घेऊया. शेंगदाणे छान तळून झालेले आहेत. आता याच्यामध्ये खोबरं भाजून घेऊया. आता याच्यामध्ये लसूण टाकून घेऊया. याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घ्या, म्हणजे मसाला खाली लागत नाही. हिरवी मिरची टाकूया. कढीपत्त्याची पानं टाकूया. मिरची भाजून झाल्यानंतर 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे घालूया. गॅस मीडियमच ठेवायचा आहे. पाव चमचा हिंग, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा लाल मिरची पूड, अर्धा चमचा हळद. मगाशी आपण 1 चमचा मीठ घातलं होतं. आता थोडंसं मीठ टाकायचं. आता याच्यामध्ये चिरमुरे ओतून घ्यायचे. आता एकसारखं खालून व्यवस्थित हलवून घ्यायचं, जेणेकरून मसाला सगळीकडे लागला पाहिजे. तुम्हाला आवडत असेल तर ह्याच्यावरती थोडीशी पिठी साखर टाकली तरी चालते. अशा पद्धतीने आपली गणपतीला प्रसादासाठी लागणारी भडंग तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.